विचारांची दिव्यत्वाची ताकद जर बोलायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचे विचार पुढे आणून खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेले संतृप्त गुण त्याचा स्वर आम्ही या खऱ्या अर्थाने या अशा प्रकारचे सादरीकरण सोहळ्याच्या माध्यमातून घेत असतो. तुमच्याकडे कलेची बुद्धी आहे, तुमच्याकडे कर्तृत्वाची बुद्धी आहे आणि अशा बुद्धीचा स्रोत जर तुम्हाला स्वतः जर घ्यायचा असेल तर एखाद्या विचारात तुम्हाला काम करावं लागेल. जे काम खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते काम खऱ्या अर्थाने आपल्याला लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून करायचं आहे. बरोबर, या महापुरुषांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. मी तुम्हाला सांगतो की कला हा वास्तविक धर्म आहे. कला माणसाला प्रज्ञा, करुणा, न्याय, समता, बंधुत्व शिकवते. कला माणसाला बुद्धिनिष्ठ राहावे, एकमेकावर प्रेम करावे आणि सर्वांना समानतेची वागणूक द्यावे, हे कला हा वास्तविक धर्म स्वीकारते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक धर्माचा मी थोडा थोडा अभ्यास केला, पण कलेसारखा वास्तविक श्रेष्ठ धर्म मला कोणताच दिसला नाही असं माझ्या अभ्यासावरून मला वाटतं. कला हे माणसाला जन्म शिकवते. मी तुम्हाला सांगतो की माणूस धर्मासाठी नाही पण धर्म माणसासाठी नाही. आणि तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तर तुमचं जीवन हे डिसिप्लिन पद्धतीने तुम्ही जगलं पाहिजे. एखादा माणूस जर 5,000 रुपये महिना कमवत असेल पण त्याच्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सामाजिक मूल्याच्या तत्वावर जर तो काम करत असेल तर मी तुम्हाला सांगतो 5,000 मध्ये आपल्या पोरांना वरण भात पोळी जेवू घालू शकतो. पण एखादा माणूस असेल तो 50,000 रुपये महिन्याचा कमवत असेल आणि त्याच्यामध्ये जर जीवन जगण्याची जर कला नसेल तर तो आपल्या मुलांना 50,000 मध्ये चटणी भाकरी देऊ घालू शकत नाही. हा आहे खरा विचार. आणि म्हणून आम्ही लोककला सेवा मंडळाचा जेव्हा विचार पुढे नेतो, कुठल्याही प्रकारच्या कलावंताला किंवा कुठल्याही प्रकारच्या पदाधिकाऱ्याला आम्ही कुठल्याही प्रकारचं प्रलोभन देत नाही. तुम्हाला हे